शासनामार्फत रास्तभाव धान्य दुकानातून देण्यात येणाऱ्या धान्यावर आदिवासी आणि गोरगरीब सर्वसामान्य जनतेचे पोट भरते। मात्र तेच धान्य आता नागरिकांसाठी जीवघेणं ठरत आहे। सुधागड तालुक्यातील वाघोशी विभागातील रास्तभाव धान्य दुकानातून मिळणाऱ्या धान्यात चक्क जिवंत अळ्या आणि उंदीर आणि पालीची विष्ठा आढळल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। या प्रकाराने सुधागड तालुक्यातील जनतेतून संतापजनक तीव्र प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत। तेव्हा लेंडी ते 5 होती तू आपल्या दादा आणला जी गाडी येते हो तुझी 5 होती गाडी येत नाही त्याची सरकार आमच्या लेंड्या देऊन आमच्यावर उपकार करते। ह्या गॉडाऊनला मी कामाला होतो, राजा माफरातून माल जातो। सर्व महापुरुषांना किंवा अभिवादन करून आज पाली तहसील कार्यालय या ठिकाणी ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीनं निषेध जन आंदोलन निकृष्ट दर्जाचं धान्य या तालुक्यामध्ये रेशनिंग धान्य दुकानात दिलं जाते आणि त्या संदर्भातील 2-4 व्हिडिओ क्लिप आपल्याकडे आल्या। काहींना धान्य देतानाच्या क्लिप आपल्याकडे आल्या आणि त्या धान्याच्या संदर्भात आज ऑल इंडिया पॅंथर सेना सुधागड तालुक्याच्या वतीनं असेल, रायगड जिल्ह्याची संपूर्ण टीम या ठिकाणी या निषेध आंदोलनात या ठिकाणी उपस्थित राहिली। त्याबद्दल मी त्यांचे पहिले आभार व्यक्त करतो। खऱ्या अर्थानं गेल्या या कोरोना काळानंतर या प्रशासनानं आपल्याला धान्य दिलं, गोरगरीब लोकांसाठी हे धान्य दिलं जातं। अशा परिस्थितीमध्ये गेल्या या 8-10 दिवसात तालुक्यामध्ये पत्रकारांच्या मार्फत अनेकदा निकृष्ट दर्जाचं धान्य पाली या ठिकाणी भेटलं गेलं। त्यानंतर तालुक्यातील प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचं धान्य भेटलं गेलं आणि त्यानंतर ही ऑल इंडिया पॅंथर सेना जबाबदार ह्या संघटनेचा जबाबदार ह्या प्रभारी अधिकारी ह्या नात्यानं तहसीलदारांकडे आम्ही हे गाऱ्हाणे घेऊन आलो की आदिवासी लोकांना जे धान्य दिलं जातंय त्या धान्यामध्ये आल्या सापडल्या। त्या धान्यामध्ये वीट जे गव्हाचं भाजकं होतं त्याच्यामध्ये वीट किंवा खराब स्वरूपाचं धान्य सापडलं गेलं। म्हणजे हे खराब धान्य द्यायचं आणि आपल्या लोकांचा जीव घ्यायचा काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। उंदराच्या लेंड्या भेटल्या त्याच्यामध्ये आदिवासी लोक असतात, ते काय विचार करतात की आम्ही 50-60 रुपयाचं धान्य आम्ही विकत घेऊ शकत नाही। शासन जे आम्हाला धान्य देतोय त्या धान्याच्या जीवावरती आम्ही जगतोय, त्यांच्या दिलेल्या ह्याच्यावरती आम्ही आमचं पालन पोषण करतोय। आणि जर का शासनच अशा प्रकारचं लेंडीयुक्त धान्य देत असेल आणि आदिवासींच्या पोटात ते लेंडीयुक्त धान्य जात असेल तर मग त्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळं आपल्या लोकांचा जीव जावं काय ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते। आदिवासी लोक आहेत, त्यांच्या नजरेला कदाचित त्रास असू शकतो, ते धान्य तसंच नेणार आणि ते शिजवणार आणि मग त्यानंतर 8-10 दिवसांनी, महिन्यांनी, वर्षांनी त्यांच्या आजाराला ते सामोरे जाणार। शासन देत असेल तर त्यांनी चांगल्या प्रकारचं धान्य द्यावं ही आमची सगळ्यात पहिली मागणी आहे। आम्ही 3-4 मागण्या घेऊन या ठिकाणी आपण तहसीलदारांच्या समोर आलो आहोत। त्यातली पहिली मागणी आहे, रेशनिंग दुकानामधील धान्याचा दर्जा तपासावा व तातडीनं स्वतंत्र चौकशी अहवाल द्यावा किंवा समिती गठीत करावी। दोषी दुकानदार जे असतील, दोषी संबंधित अधिकारी असतील, तत्काळ शिस्तभंगाची कारवाई करावी। नंतर नागरिकांना दर्जेदार व सुरक्षित असं अन्न धान्य द्यावं आणि सगळ्यात ज्या अधिकाऱ्यांनी कामचुकारपणा केलाय, ज्यांच्याकडनं हे असा हलगर्जीपणा झालाय, ज्यांना शासनानं नोकरी दिली आणि तुम्हाला ती नोकरी व्यवस्थित तपासून किंवा ते धान्य व्यवस्थित गेलं पाहिजे याची जबाबदारी अशा अधिकाऱ्याकडे दिली, त्या अधिकारी या ठिकाणी जबाबदारीतनं कसूर करताना दिसतोय। त्यामुळे त्या अधिकाऱ्याचं निलंबन झालं पाहिजे ही सगळ्यात मोठी मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी उतरलेलो आहोत। येत्या 3 ते 4 दिवसात जर का तहसीलदार साहेबांनी याच्याकडे गांभीर्याने घेतलं नाही, आम्ही त्यांच्या तहसीलदार साहेबांच्या दालनासमोर वेड्यासारख्या फेऱ्या मारतोय की साहेब याच्यात जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। 8 दिवस झाले तहसीलदार साहेबांनी काही लक्ष दिलं नाही, दुर्लक्षच करतात साहेब। कदाचित साहेब तुम्ही विसरताय की ही गोरगरीब जनता यांना जे आपण रेशन देतो यांचं जर का पुण्य घ्यायचं असेल तर मग चांगलं आणि निकृष्ट दर्जाचं धान्य देण्याची जबाबदारी तुमच्या अधिकाऱ्यांची आहे आणि ते तुम्ही पार पाडत नाही असं आम्हाला ठामपणे दिसतंय। याच्यानंतर
4-8 दिवसात जर का त्या अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई झाली नाही तर या ठिकाणी या दालनाच्या समोर तहसीलदार ऑफिसच्या समोर आम्ही उपोषणाला बसणार आहोत. आमची मागणी लास्टपर्यंत राहणार आहे की यांचं निलंबन झालं पाहिजे आणि प्रशासकीय होशमध्ये आलं पाहिजे अशी आम्ही मागणी करून या ठिकाणी आमचं आंदोलन अगदी शांततेत या ठिकाणी आम्ही स्थगित करतोय. पुढील 4 दिवसात आम्ही याच ठिकाणी उपोषणाला बसणार असं आम्ही या ठिकाणी ग्वाहीत करतोय. जय हिंद. ऑल इंडिया पैंतर संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.